महाराष्ट्र विधानसभा पंचवार्षिक निवडणूक सन 2024. जनतेचं ठरले आता जनता सरकार. मिशन लोकशाही महाराष्ट्र लोकशाही 2024. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा लोकशाहीसाठी लोकशाही लढा. यावेळी म्हाडाचे आमदार शिवछत्रपतींच्या व बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार. आम्ही ही निवडणूक झिरो बजेट इलेक्शन या संकल्पनेनुसार लढवत आहोत. शिवरायांची न्याय, नीतिमत्ता, तत्वनिष्ठा, प्रामाणिकपणा व शाश्वत विकासाची दृष्टी या विचारांवर चालत सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास म्हाडा विधानसभा मतदारसंघाचा विकास नव्या उंचीवर जाईल. पुन्हा रुजू लोकशाही. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपले म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे लोकशाही विकास आघाडीचे सक्षम, विकसनशील, लोकप्रिय अपक्ष उमेदवार आडू क्रमांक 8 समोरील आपले जनसेवक श्री मयूर आजीनाथ काळे यांचं शिक्षण आहे डिप्लोमा इंजिनियर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यांची निवडणूक निशाणी आहे बॅट बॅट बॅट. तरी बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून अनुक्रमांक 8 समोरील माननीय श्री मयूर आजीनाथ काळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. सशक्त करण्यात देश आणि मस्तक. बटन दाबा. फक्त आणि फक्त बॅट बॅट बॅट. 2 शब्द विश्वास आणि विकास. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय श्री मयूर आजीनाथ काळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. यावेळी लोकशाही क्रांती होणार. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामाने सिंचित म्हाडा इतिहास घडवणार. सर्वसामान्य घरातील शेतकरी पुत्र, स्वाभिमानी म्हाडाचा युवा सुपुत्र थेट विधानसभेत जाणार. अब हुकुम की बागडोर उनके हाथ में, जो नम्र रहे सदा जनता के साथ में. पुन्हा रुजू लोकशाही यासाठी राबवत असलेल्या संकल्पना याप्रमाणे: झिरो बजेट इलेक्शन, 0% भ्रष्टाचार, 0% राजकारण आणि 100% विकास कारण. मी स्वतंत्र मतदार. आम्ही जागरूक भारतीय. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प: 0% भ्रष्टाचार, 1 रुपयाचाही भ्रष्टाचार चालणार नाही आणि तो सहन देखील केला जाणार नाही. नागरिकांना आमदारांनी केलेल्या सर्व कामांची व कामावर झालेल्या खर्चाची माहिती आधुनिक पद्धतीने पोहोचवणार. पर्यावरण संवर्धन केंद्र निर्माण करणार, ज्यामुळे विकास कामांवर नागरिकांना लक्ष ठेवता येणार. रोजगार भवन, रोजगार, स्किल वर्क व शैक्षणिक सुविधा पोर्टल निर्माण करणार. रोजगार मार्गदर्शन केंद्र बनवणार. दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करून स्वास्थ्य संवर्धन करणार. जिल्हा परिषद तसेच इतर सरकारी शाळा दर्जेदार करून प्राथमिक ते उच्च शिक्षण म्हणजेच KG ते PG किफायतशीर व दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. रस्ते तसेच इतर सर्व सार्वजनिक बांधकामे भ्रष्टाचार मुक्त आणि दर्जेदार करण्यासाठी 100% प्रयत्न करणार. 24/7 आधुनिक पद्धतीने संपर्क प्रणाली राबवणार. नागरिकांच्या समस्या निवारण संपर्क केंद्र निर्माण करणार. कंत्राटी तरुण कर्मचारी नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार. महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार संधी, स्वयंरोजगार, महिला सुरक्षा यासाठी प्रयत्न करणार. महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचारी भरत्या सुनियोजित करून वेळेत व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार. मतदारसंघाचा सुनियोजित सर्वांगीण विकास आराखडा बनवून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार. ही सर्व कामे करण्यासाठी लक्षात ठेवा, उमेदवार आडू क्रमांक 8 समोरील श्री मयूर आजीनाथ काळे यांचे चिन्ह आहे बैट बैट बैट। उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे। उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे।
बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा। उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा। उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा। उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा। उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा। उदय होगा, फिर से होगा, उदय होगा। कृषी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, क्रीडा, उद्योग, महावितरण, परिवहन, इतर कोणत्याही क्षेत्रातील अडचणींवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार। भारतात पोस्ट ऑफिसला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु तालुक्यात या कार्यालयासाठी कुठेही तळमजल्यावर जागा उपलब्ध करून आजपर्यंत दिली गेली नाही। या पोस्ट कार्यालयांना तळमजल्यावर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार। टेंभुर्णी सारख्या मोठ्या शहरात शासकीय विश्रामगृह कित्येक वर्षापासून बंद आहे, ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार। जिल्हा परिषद शाळेतील हक्काच्या शिक्षणासाठी, गोरगरीब जनतेच्या भविष्यासाठी, उच्च गुणवत्तेसाठी प्रयत्न करणार। प्रत्येक शासकीय कार्यालयात एक खिडकी योजना व टोल फ्री नंबर चालू करण्यासाठी प्रयत्न करणार। पानंद रस्ते, गट रस्ते यांना शासकीय मंजुरी देऊन शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार। गाव तिथे वाचनालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, लघुउद्योग, व्यवसाय प्रशिक्षण, ऑनलाईन मार्केटिंगद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार। वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करण्यासाठी आपल्या जमिनीचे योग्य मोजमाप करून व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतचे सिटी सर्वे वाढवणार। लक्षात ठेवा, अनुक्रमांक 8 समोरील उमेदवार माननीय श्री मयूर आजीनाथ काळे यांचं निवडणूक चिन्ह आहे बॅट बॅट बॅट। राजतंत्र चाहे प्रजातंत्र हो, इस जीवन का एक मंत्र हो। इस दर से कोई मायूस नहीं जाएगा, इस दर से कोई मायूस नहीं जाएगा, इस दर से कोई मायूस नहीं जाएगा। राजा से सेवक बनकर दिखलाएगा, राजा से सेवक बनकर दिखलाएगा। क्रीडा संकुल उभारून तरुणांना ऑनलाईन गेम पासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणार। उजनी येथे पर्यटन क्षेत्र उभारण्यासाठी व तालुक्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणार। नैसर्गिक साधनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य देणार। वाढत्या रासायनिकीकरण व जैविक शेती यावर प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे। जैविक शेतीसाठी प्रचार व प्रसार करून रोगमुक्त शिवार करून जमीन सुपीक ठेवण्यासाठी प्रयत्न करणार। तालुक्यातील सर्व 4 चाकी वाहनांना वरवडे टोल मोफत करण्यासाठी प्रयत्न करणार। शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेला सर्व कामे सोडून सेतू कार्यालयात दिवसेंदिवस ताटकळत बसावे लागते। गाव तेथे सेतू कार्यालयाची संख्या वाढवून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार। अवैध धंद्यांमुळे कित्येक तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले व त्यांचे कुटुंबही उद्ध्वस्त होते। यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार। वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे। अतिक्रमण हटवून त्याचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार। गावागावात विविध बँकांच्या शाखा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार। गोरगरिबांच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून विविध सबसिडीच्या योजनांचा लाभ देणार। लक्षात ठेवा, अनुक्रमांक 8 समोरील उमेदवार माननीय श्री मयूर आजीनाथ काळे यांचं निवडणूक चिन्ह आहे बॅट बॅट बॅट। महाराष्ट्राला, देशाला आता सत्ता परिवर्तनाची नाही तर लोकशाही क्रांतीची गरज आहे। सत्ता परिवर्तनाने फक्त चेहरे बदलतील, व्यवस्था तीच राहील। म्हणून पुन्हा रुजू लोकशाही। म्हणूनच अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 8 समोरील श्री मयूर आजीनाथ काळे यांना बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, चिन्ह बॅट बॅट बॅट। पडू दे ठिणगी, लागू दे बनवा, आईचं ऋण फेड तू। अंधार भेद उजेड पाड, पहाट नवी कर तू। लढार तू, लढार तू, लढार तू बळीराजा। वाट हिरा तुझीच तू, झोकून दे
अन्यायाचा प्रतिकार आहे. मयूर आजीनाथ काळे. युवकांचे आशास्थान आहे. मयूर आजीनाथ काळे. म्हाडा मतदारसंघातील मतदारांचे स्फूर्तीस्थान आहे. मयूर आजीनाथ काळे. म्हणूनच मयूर आजीनाथ काळे यांना बॅट या चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमतांनी निवडून द्या. सामान्य जनांचा बुलंद आवाज, युवकांचं उभरतं व्यक्तिमत्व, हे आहे उद्याचं नेतृत्व. श्री मयूर आजीनाथ काळे यांचं एकच वचन, कधी पण कुठं पण सामान्य जनतेसाठी काय पण. ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा, फक्त बॅट या चिन्हावर. चर्चा तर होणारच, बॅट निवडून येणारच. हम लड़ेंगे और जीतेंगे, ये जो दिन है ये भी बीतेंगे. हम लड़ेंगे और जीतेंगे, ये जो दिन है ये भी बीतेंगे. बस हौसले से इस लड़ाई को लड़ते जाना है, हमको हंसते जाना है, आगे बढ़ते जाना है. इंडिया हंसते जाना है, आगे बढ़ते जाना है. 245 माढा विधानसभा मतदारसंघ, शिवछत्रपतींच्या विचारांचे वारस. अनुक्रमांक 8 समोरील अपक्ष उमेदवार माननीय श्री मयूर आजीनाथ काळे यांचे निवडणूक चिन्ह आहे बॅट बॅट बॅट. तरी मतदार बंधू आणि भगिनींनो, बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून अनुक्रमांक 8 समोरील मयूर आजीनाथ काळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. अपनों के संकट के आगे राजमहल के सब सुख त्यागे, राजा से सेवक बनकर दिखलाएगा, राजा से सेवक बनकर दिखलाएगा, राजा से सेवक बनकर दिखलाएगा.